साधारण 4-5 वर्षापूर्वी माझ्या मित्राचा फोन आला मला की अरे आपण उद्या सकाळी कोपेश्वरला जायचं आहे आणि त्याच्या नेगडीला अंबाबाई देऊळ बघायचं आहे. म्हटलं काय बघायचं आहे त्यात, ती काय माहिती आहे की बघितलं आपण आणि ते कोपेश्वर कुठं म्हणलं पडकं देऊळ, त्यात काय बघायचं आहे, चल तर काय काम नाही ना चल. मग माझी गाडी घेतली आणि आम्ही दोघं इंद्रनील बंकापर्यंत अरेंज केली होती त्यावेळी हेरिटेज टूर पहिली. त्यात आम्ही दोघं जणही गेलो होतो आणि ह्यानं जे काय सांगितलं हे देऊळ आधी बघितलं मी, काय काय आहे देवळात काय घे असं नेहमीसारखं. पण त्यानं जे एक एक त्याची जे कोरीव काम आहे त्याची माहिती सांगायला सुरुवात केली आहे. तर कसं 2 तास गेले त्यात ते कळालंच नाही आम्हाला. एवढं त्याच्या मागं एवढी स्टोरी हे ते काही आम्हाला माहीतच नव्हत्या पूर्वीच्या देवांच्या वगैरे ते पण असं. पण जे काय माहिती होतं नरसिंहाचं हे ते त्यानं फार वाटलं की म्हणलं केवढा विचार केला आहे पूर्वजांनी आपल्या. तर त्याच्यानंतर आम्ही अंबाबाईच्या देवळात आलो नेगदेला. अंबाबाई देवळात सुद्धा आता इतकी वर्ष जाते, मी कोल्हापुरातच आहे पण ते कधी असं दृष्टीनं बघितलंच जायचं नाही किंवा ती दृष्टीच नव्हती. ह्यानं जे एक अर्धा दिवस अंबाबाई देऊळ दाखवलं, सगळ्या मूर्ती बाहेरच्या आहेत ते त्या म्हणजे अप्रतिम तिची माहिती आणि तिची हिस्टरी म्हणा हे ते इतकं सांगितलं की लगेच मला त्यात आवड निर्माण झाली. आणि हे काहीतरी फील्डच निराळ आहे आणि हे काय म्हणलं आता. मग एक दिवस परत त्या मित्रानंच मला फोन केला की अरे आज इंद्रनील बंकापुरेचे सर जे इंदुलकर त्यांचं आज व्याख्यान आहे किंवा तू यायचं आहे. म्हणलं मी येणार. आणि मी माझ्या मिसेसला सुद्धा घेऊन गेलो. आम्ही दोघांनी ते बघितलं. त्यावेळी हा नाही हा असिस्टंट होताच तिथं आणि ह्याचा भाऊ. तर त्याने जे इथलं अंकोरवाटचं जे सांगितलं ते अप्रतिम वाटलं मला ते ऐकतानाच आणि फोटो दाखवताना. ते व्हिडिओ स्लाईड वगैरे वरनं दाखवलं होतं. म्हणजे हे काय हे आपल्याला काहीच माहीत नाही यातलं. आता आपलं म्हणजे वय संपत आलं म्हणजे रिटायर झाले आता आणि काय हे जग काहीतरी निराळच आहे यातलं जर का ठो माहीत नाही आपल्याला. मग आम्ही घरी आलो, मी ते सगळं लिहून काढलं त्यावेळेचं त्यांनी जे सांगितले ते माझं 2-3 पाने झालं आणि ते मी वाचून जरा हे करून सांगायला लागलो. चिकार ठिकाणी मी आमच्या मित्रांच्या मध्ये 10 लोक जमले की ते सांगायचं अंकुरवाटचं. त्यांना सुद्धा इतकं फिलिंग झालं हे काय ते कुणालाच माहीत नव्हतं. तर ते माझा मित्र म्हणजे याचे वडील असं आम्ही मला तिथनं जी आवड निर्माण झाली. मग नंतर आणखी एकदा लेक्चर होतं असंच याच ह्याच्यावर. त्याच्यानंतर मध्ये ह्यानं एक लेक्चर घेतलं देऊळवर, म्हणजे अंकुरवाट नव्हतं त्यात, देऊळ या विषयावर कोल्हापुरातच घेतलं. त्यालाही मी अटेंड केलेलं आहे, मुद्दाम अर्ज म्हणून गेलो. तर हे मग म्हणलं अरे काय तू मागच्या वर्षीपासून मी मागलो होतो काहीतरी त्या अंकुरवाटला जराच तू तेव्हा जाशील तेव्हा मला नाही. मग ते होय नाही करते. एखादं वर्ष गेलं, मग ते मध्ये करोना झाला, ते संपलं, बरेच दिवस गेले. मग आता ते योग आलेला आहे. मी फार फार आभारी आहे त्याचे. आणि जायचं तर ह्याच्यावरच जायचं. बऱ्याचशा टूर वाले होते ते हे करायला, म्हणून नाही या ह्याच्यावरच जायचं आणि ते आपल्याला व्यवस्थित सगळं समजावून आणि ते काहीतरी ते निराळ आहे ते कळलं. तर माझी आता ठीक आहे, माझ्या ह्यानं तब्येतीनं जमलं नाही जावं कुठल्या ट्रीपला. पण माझी एक फार इच्छा आहे त्यानं ह्याला जर लवकरच घेतली कुठं इंका संस्कृती पेरूला, तर मी त्याला यायला अगदी तयार आहे. काय आणि ह्याच्यावरून मला प्रेरणा घेऊन मी ते पुस्तक वाचायला येत आहे. इंका संस्कृती एवढं पुस्तक वाचलेलं आहे. तिथं परग्रहावर लोक आले, तिथं एअरपोर्ट वगैरे वरून दिसतंय, तुम्ही ऐकलं सुद्धा असेल ते. आणि तिची हिस्ट्री हे ते. त्याचप्रमाणे त्या ह्याच्यामुळंच मी परत इजिप्तला गेलो मुद्दाम. आता हे ह्यांच्यावर नाही गेलो पण इजिप्तला सुद्धा असंच आहे सगळं. काय ते भव्यता काय, तिची ती हिस्टरी काय, हे मागचं हे काय फार अप्रतिम आहे. आणि जगात मी आता जवळ 13-14 देश हिंडले. मला सगळ्यात इजिप्त कुठला आवडतं तर इजिप्त आवडले. निराळे जगच आहे, तुम्ही जगातच दुसऱ्या गेल्यासारखं वाटलं तुम्ही. आता तिथली सुद्धा जी गाईड होती ती PhD करत होती ह्या तुमच्या इंडॉलॉजी किंवा आर्कॉलॉजीवर, अशी होती ती. मी विद्वान होती ती. तिनं सगळं डिटेलिंग सांगितलं, फार चांगलं सांगितलं. त्यामुळे ते त्या कुठलं ते जग हे काहीच नाही असं वाटायला लागलं आपलं इंडिया. एवढं इजिप्त भारी आहे.
आहे मुसलमान कंट्री, ठीक आहे, जाऊ दे, ते तो प्रश्न नाही, पण आहे ते त्यांना वारसा आहे बाबा. तर हे असे त्यांचे ट्रीप आणि वरचढ निघते. तुम्ही सगळे बघा ज्यांना म्हणजे शक्य असेल त्यांना, कारण जास्त वय झाले की सुद्धा जाता येत नाही. हे माझ्यावर अनुभवावरून सांगतो. आता हे लवकर झालं म्हणून झालं. वाटत नाही वाटत नाही म्हटली लोक. केल्यात मी आता याच्यापुढे शक्य. आणि माझी मिसेस सुद्धा या ट्रिपला येणार होती, पण आम्ही लगेच अमेरिकेला निघालो. आमची तिकीट बुकिंग झाली, त्यामुळे ती म्हणत नाही मध्ये गॅप नाही फार. आणि दोघं जण बँकॉकला निघालाय हे मुख्य कारण आहे. येता येता म्हटलं